रुधिर प्रवाह देखुनी धरणी श्रीराम मनी कळवळला। आपल्या गुरुला जनार्दन स्वामीला नमस्कार करून ह्या अध्यायाचा कथेला सुरुवात करतात आणि श्रोते मंडळीला विनंती करून काय म्हणत आहेत, महाराजच्या अध्यायामध्ये ज्यावेळेस वानराची आणि राक्षसांची लढाई झाली, त्या लढाईमध्ये वानराने पुष्कळ असे राक्षस मारले। राक्षसाच्या शरीरामधून जे रक्त वाहू लागलेलं माशाचा चिखल झालेला रामाला डोळ्यावर ज्यावेळेस पाहिला, त्यावेळेस राम किती दयाळू असेल, किती कृपाळू असेल। रामाने मनाच्या ठिकाणी विचार केला, आपण विनाकारण एवढं मारणं आणि सगळ्याचा जीव घेणं बरोबर नाही, आपण पुढे काय करावं हे आपण आता सविस्तरायचं। कृपा उपधरी रघुनाथा एकाची उपकारता करू नये सकळांच्या घाता राजधर्मता हे नव्हे। और राम म्हणजे कोण आहे? सगळ्या जगाला सांभाळणारा, जे उत्पत्ती करणारा मारणारा म्हणजे रामच आहे ना। ज्यावेळेस एवढे राक्षस मेलेले रामाने ज्यावेळेस आपल्या डोळ्याने पाहिलं, त्यावेळेस रामाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली आणि रामाने म्हणायला सुरुवात केली, काय आपला गुन्हा आणि अपराध कोणी केला? रावणाने केला। मग रावणाला सोडून द्यायचं आणि बाकीच्याला का मारायचं? एकाच्या अपराधासाठी दुसऱ्याला शिक्षा करायची नाही, मग त्याच्यावर आपण काहीतरी पर्याय केला पाहिजे। की राम आता वानराला सांगणार आणि आपण सगळे ऐकणार। सुग्रीव राजा आणि जांबवंत अंगदादी वानर समस्त नळ निळादी हनुमंत शरणागत विभीषण। आता रामाने म्हणायला सुरुवात काय केलं? आता पहिल्या शरणागत कोण आलं? राजा सुग्रीव। सुग्रीवाच्या पाठीमागे मग कोण? अंगद झाले, हनुमंत आले आणि त्याच्यानंतर आलेला कोण आहे? विभीषण आहे। ते आपल्याला सगळे शरण आलेले, त्यांना सांभाळण्याचं काम आणि जिम्मेदारी माझ्यावर आहे, माझ्यावर असं स्वतः राम सगळ्याला सांगत आहे। दुर्ग परिधी द्वार बंद करावया राक्षसांचा वध सैन्य ठेविले सन्नब्ध वीर विविध तुर्बळी। आता हे आपण लंकेच्या ठिकाणी एवढा सगळा लढा जमा घेऊन कशा करता आलो? रामाला जायचं कुणाला? आपल्या राजा सुग्रीवाला, नळ निळ जांबवंताला आणि अंगदाला आपण सगळेजण मिळून ह्या ठिकाणी राक्षसाबरोबर लढाई करण्याचा लढाई करण्याचं कारण काय? ह्या रावणाला सीता आणली म्हणून रावणाला मारायचं। रावण तिकडेच गेला आणि अगोदर आपण सगळेजण मिळून राक्षसाला मारून लागला, ही बरोबर मला त्या ठिकाणी वाटत नाही। या उपरी काय कर्तव्यता श्रीराम कुशे समजता अवघे म्हणती रघुनाथा युद्ध तत्वता करावे। आता विचार करा, रामापेक्षा वानराने रामापेक्षा उदाहरणार्थ आपण लय शाळे होतो, पण रामानं सगळ्याच्या समोर प्रश्न काय टाकला? आपल्याला ज्यावेळेस मी वनवासामध्ये आलो, सीतेचं हरण झालं, त्यावेळेस मी सीता सीता म्हणत कुठं किष्किंधेला आल्यावर माझी आणि सुग्रीवाची भेट झाल्यावर मला म्हणजे सुग्रीव शरण आला, नंतर हनुमंत पुन्हा विभीषण सगळे वानर सगळं सैन्य घेऊन आपण कशा करता आलो? लढाई करण्याकरता ह्या ठिकाणी आलो। पण अपराध एका रावणाने केला, बाकीच्याला विनाकारण का मारायचं? असा सगळेजण मिळून विचार करा आणि मला सांगा, असा प्रश्न सगळ्याला विचारल्यावर तुम्ही वृद्ध धर्मयुक्त सुबुद्धी बुद्धिवंत या पुढील कर्तव्यार्थ सुनिश्चित मत सांगा। आता असा विचार करणं कुणाच्या बुद्धीला सुचतं? शाळेच्या। आणि एखादी वेळा माणूस काय म्हणतो, आता विचार पाचार काय करायची गरज आहे, घरातून मारायचं एवढं म्हणतो ना। पण राम एवढं हुशार असून रामानं प्रश्न टाकला आणि म्हणायला सुरुवात केलं, काय तुम्ही सगळेजण बुद्धिवान आहात, माझ्यापेक्षा वयावर श्रेष्ठ आहात, तर तुम्ही माझ्या शब्दाचं उत्तर सविस्तर काय करावं हे मला सांगा। वानर भाराच्या गजरी सेतू बांधुनी सागरी रावण मारावया सहपरिवाराची लंकेवरी आम्ही आलो। आता एवढे जण रामाचा प्रश्न ऐकून काय म्हणायला सुरुवात केली? बाकीच्या वानराला सगळ्यांना मिळून रामा ही
मोठ्या एवढ्या दुर्धर अशा समुद्रावर सेतू बांधला. कशाचा? दगडाचा, शिळाचा, पर्वताचा. सगळे वानर म्हणून लंकेमध्ये कशाला आलो आपण? रावणाला तर मारायचं, पण रावणाचं पुढं सगळं नाटक करायचं ना. त्या विचारानं आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि तुम्ही आम्हाला का असा प्रश्न विचारता? ससैन्य मारावे लंकानाथा, विचार काय सापयाता, ऐसे समस्ती सांगता, ते रघुनाथा न मानेची. आता सगळ्याला काय सांगितलं? त्याच्यामध्ये अंगद आला, नळ आला, नीळ आला, जामवंत आला, सुग्रीव आला, हनुमंत आला, विभीषण आला आणि वारकेसारखा आपल्यासारखे चिल्लर वानर बी आले बरं का. सगळ्याला काय सांगितलं राम? आपण ज्यावेळेस सीतू बांधून ह्या लंकेमध्ये कशा करता आला, काय ठरून आला, काय बोलणं करून आला. रावण आणि रावणाचं सैन्य, रावणाचे नाटक होतं आणि रावणाचं पूर सगळं नाटक करायला करता आलं ना. मग आता बाबा विचार करायचा नाही, लढाई करून ह्यांना मारल्याशिवाय राहायचं नाही. हे राजधर्म वेद विविध, तेनेची साधे परमार्थ, ऐसे धर्म श्री रघुनाथ उपपादित सच्छात्रे. आपण लढाई करणं म्हणजे अधर्म नाही. आपण ज्या वेळेस त्या रावणाबरोबर राक्षसाबरोबर लढाई करण्याकरता आपण धर्म मानू, न्यायाला आपण शास्त्राच्या आधाराने मानू. आता एवढं ठरवून आल्यावर लढाई करायची का नाही करायची ही काही सुद्धा आपल्याला भावना विचारायची नाही. अतिशय श्री अति समर्थ, शिष्ट धाडावा लंकेअंत, ऐसे बोलता श्री रघुनाथ, वानर समस्त क्षोभले. आता रामानं सगळ्यात ऐकून घेतल्यावर रामाच्या मनामध्ये राग असेल का नसेल? आपल्याला विचार करा, आपल्या बायकोला बहिणीला कुणा अरे कारण नाही वाईट जर बोलल्यावर आपण त्याला सोडू का? पण एवढं रावणानं वाटलं करू, रामानं सगळ्या वानराचं ऐकून घेतलं आणि सांगितलं असं नाही गेलं करायचं, थांबा थोडं. ही एवढा अधर्म करण्याच्या ऐवजी आपण न्यायानं धर्मानं कुण्याच्या गोष्टीमध्ये सांगायचं सवरायचं राहते. सांगून सवरून नाही ऐकल्यावर मग तो शेवट आहेच तो. मन आहे ना साम, दाम आणि दम, ह्या नियमाप्रमाणे आपण करून शिष्टाई करण्याकरता अंगदाला पाठवा. ही शब्द रामाच्या मुखामधून निघाल्या सगळ्या वानराला काय वाटलं? बरोबर वाटलं का चूक वाटलं? चूक वाटलं आणि रागावर हळून सगळे वानर रामाला काय म्हणतात? आमची चोरणी नेली सीता, आम्हीच शिष्ट पाठवावा आता, हे तव आयुक्त रघुनाथा, युद्ध करिता भय काय. अहो एक विचार केला, वानराचं चुकलंय, बरोबर आहे. वानराने सांगितलं राम, हे आपले असले शब्द तुम्ही आम्हाला सांगायचे नाहीत, असले शब्द आम्ही ऐकणार नाही. ह्या दुष्ट रावणानं, दुष्ट राक्षसानं आमची आई सीता माता चोरून आणली, चोरून. एवढा अधर्म आणि अन्याय कुणी केला? रावणानं केला. आणि रावणाला सांगायला, समजावायला आणि शिष्टाई करण्याकरता आपण माणूस पाठवावा ही आम्हाला बरोबर वाटत नाही. नाही पाटलं रणे, नाही युद्ध वाले उने, यावरही शिष्ट धाडणे, लाजिरवाणे आम्हासी. अहो वानरामध्ये आपल्यासाठी भिकुरे नव्हते. वानरानं ठामपणे रामाला सांगून टाकलं, रामा आम्ही ज्यावेळेस लढाई राक्षसाबरोबर केली 2 हात म्हणजे काल परवा दिवशी 2 दिवस केले. आम्ही राक्षसाबरोबर लढाई करत असताना आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडला हे अगोदर सांगा, किंवा आम्ही मरणाला घेऊन कुठं लपून बसला का हे सांगा. आमच्याकडून कोणतं काय वाईट आणि अधर्म झाला हे आम्हाला सांगा, असा रामाला प्रश्न विचारू लागल्यावर ऐसे बोलता समस्त श्रीराम सांगे राजधर्मार्थ, भूत दया आणि परमार्थ, समचित्त उपदादी. अहो राम म्हणजे किती दयाळू, किती उदार अंतकरणाचे होते हो. रामाने एवढं सविस्तर सगळ्याचं ऐकून घेतलं. रामाचं मन आणि अंतकरण किती मोठं असेल, समुद्रापेक्षा जास्त मोठं. सगळं जगच रामाच्या पोटामध्ये सामावलेलं. त्यावेळेस रामाला न्यायानं नीतीनं सांगायला सुरुवात केली. असं म्हणजे राजधर्म कसा आहे आणि राज्य करीत असताना कुठल्या नियमामध्ये वागावं ह्याच्याबद्दल सविस्तर मी सांगतो असं वानराला सांगितल्यावर युद्ध धर्म चतुर्विध,
पैसे देऊन मिटवलं, साम दाम आणि दंड, मग शेवटला ऐकच नाही केल्यावर आपण त्याच्याबरोबर लढाई करायची किंवा मारायची किंवा आपण मारायची, ह्या भानगडी नंतर राहिल्या. पण अगोदर आपण शिष्टाई करणं किंवा आपण सांगणं नाही ऐकायला गेल्यावर आपण लढाई ही करावीच लागेल. दुरेचे अंगी गाडेपण तेथे युद्ध करी कोण, गजबाजी रथ देऊनी धन, शत्रू बुजावून बोलवावे. आता काय सांगितलं राम, एखाद्या आपल्यापेक्षा मरका जरी आपल्याबरोबर मारायला आला किंवा लढाई करण्याकरता आला तर त्याला काय करायचं, सांगायचं, सवरायचं, समजावून ऐकायला गेल्यावर शेवटला त्याच्या समोर जायचं नसेल तर त्याला धन द्यायचं. म्हणजे सोनं द्या, पैसा द्या, हाती द्या, रथ द्या, अशी काहीतरी भानगड करून भांडण मिटवायचं बघायचं, भांडण वाढवायचं बघायचं नाही. ना तरी देऊनी देश दुर्ग, वाचवावे दुरेचे अंग, या नाव दान प्रयोग, वेद विचार तो ऐका. आता तिसरा पर्याय रामानं काय सांगितला, त्याच्यामध्ये जर ऐकत नसेल मग काय करायचं, बाबा आपल्या शत्रूला काय सांगायचं, ही जी राज्य आहे माझं राज्य आहे, ह्याच्यामधलं तू एखाद्या वेळेस चाराने हिस्सा घे, चाराने हिस्सा घे, चाराने हिस्सा घेऊन त्याच्यामध्ये तू आनंद राहा, एवढं समजावून सांगायचं. उदाहरणामध्ये महाभारतातल्या कौरवाने पांडवांना ज्यावेळेस शिष्टाई करण्याकरता श्रीकृष्णाला पाठवलं त्यावेळेस कृष्णाने कुणाला कौरवाला सांगितलं, बाबा सगळं राज्य तुम्ही देऊ नका पांडवाला, फक्त 5 गावं द्या, 5 गाव, त्या 5 गावामध्ये पांडव सुखाने राहतील, तुम्ही राहू द्या, पण लढाईच्या भानगडीमध्ये पडू नका. 5 गावं मागितल्यावर कौरवाने काय सांगितलं श्रीकृष्णाला, देवा म्हणजे 5 गावं काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन मी कुणाला पांडवाला देणार. शेवट पांडवाचं ऐकायला म्हणून कौरवाला मरावं लागेल ना. त्या नियमाप्रमाणे आपण सांगून बघायचं, ऐकायला गेल्यावर त्यांना मारायचं, ही शास्त्राची रीती असं रामाला सांगू. पडल्या दुरेची दारुण युद्ध, नाही सेनानी सैन्य सन्नद्ध, तेने परसैन्य करुणी भेद, करावे युद्ध तनन्वये. आता एखाद्या दिवस आपण लढाई करण्याकरता समोरच्या दुश्मनाबरोबर गेलो आणि तो लढाई करीत करीत दुश्मनाचं सैन्य जर समजा पळू लागलं तर त्याच्या पाठीमागे लागायचं नाही, पण त्याला मारायचं नाही, त्याला उलट सांभाळायचं. ही धर्माची नीती राम वानराला सांगू लागले. भेदाची अनुवृत्ती, रणी परचक्राला विधी ख्याती, ऐसी भेदाची गती, समस्थिती ते ऐका. आता भेद आणि भाव ह्याच्यामध्ये किती फरक आहे. आता भेदभाव हे करायचं ही सगळ्यालाच माहित आहे. आता समजा एखाद्या पंक्तीला आपण वाढत फिरू लागलो, पुन्हा पंक्तीला आपल्या जवळचे आहेत त्यांना चांगलं चांगलं वाढायचं, दुसऱ्या पंक्तीला जरा कमी वाढायचं, त्याला काय मिळायचं भेद करणं. ही भेदभाव ही माणसाच्या पाठीमागचं काय आहे, ही शत्रू आहे, शत्रू. अशा प्रकारचा आपण शत्रू आहे म्हणून त्याला वाईट समजायचं नाही, तो आपला मित्र आहे समजून त्याला सांगून ऐकायला गेल्यावर आपण लढाई करू. युद्ध समयी समानुक्रम, हा मुख्यत्वे राजधर्म, स्वामी सामी भूत दया संभ्रम, सामतो परम पुरुषार्थ. आता लढाई करायचा नियम राम सांगत आहे बरं का. आपण जर समोरच्या वीराबरोबर लढाई करू लागलो, तो वीर रथामध्ये बसून नाही, आपण रथामध्ये बसून आमने सामने ज्यावेळेस लढाई करू लागलो, लढाई करत असताना आपल्या धनुष्यापासून किंवा आपल्या हजारावर तो वीर रथाच्या खाली पडला, मोर्चावर समजा खाली पडला, तर त्याला मारायचं नाही, त्याला सावध होऊ द्यायचं आणि सावध झाल्यावर त्याला ज्यावेळेस लढाईला सज्ज होईल त्यावेळेस त्याच्याबरोबर आपण लढाई करायची. सामना करिता दान, युद्ध करिता दारुण, असंख्य मरती प्राणीगत, ते हत्या कोण सोशील. आता एखादी वेळेस ही सगळं सांगून करून एखाद्या वेळेस अन्याय केला. आता समजा उदाहरणामध्ये रावणाला सांगायला नाही, सवरायला नाही, रावणाबरोबर आपण जर लढाई करायला गेलो
कोट्यावधी जीव मेल्याशिवाय राहणार नाही. बस तिकडले कोट्यावधी मेल्यावर आपल्या हजारावर तर मरते का नाही. त्याच्याकरता मला पर्याय काढून दोन्हीकडचे कल्याण व्हावं ह्या नेमानं राम सांगू लागले. स्वयं सामन करिता साम मानी जो सर्वथा भूत हत्या त्याचे माथा राजधर्मता सुनीती. आता राजधर्म आणि राज्य कसं करायचं आणि राज्य करत असताना धर्म काय आणि अधर्म काय ह्या दोन्ही बाबींचा विचार करावाच लागेल. आता भूतदयामध्ये आपल्याला जी दिसत त्याच्यामध्ये जीव आहे ना, जीव नाही अशी कोणती गोष्ट आहे. झाडामध्ये जीव आहे, माणसामध्ये जीव आहे, आपण म्हणतो पक्ष्यामध्ये जीव नाही का, पक्षी मारल्यावर दोष लागणार नाही का, पाप लागणार नाही का. ही सगळं जे आपल्याला दिसतंय ही भूत मात्रा ह्याचा संहार करणं हे दोष लागल्याशिवाय रामानं लागत नाही म्हणून सांगून टाकलं. श्रीराम स्वयं परब्रह्म अनुवादाला राजधर्म त्याची भूतदया निशिम परमार्थ परम संग्रामी. अहो विचार करा, राम एवढे प्रब्रह्म असून सुद्धा रामानं धर्माने काय करायचं आणि अधर्माने काय दोष लागतो एवढं कुणाला. सगळे आपल्या वानराच्या सैन्याला समजावून शेवट सांगितलं समजावून आणि भूत मात्रावर दया करणं हे कुणाचं काम आहे, राजाचं काम आहे. आणि ते आपण कर्तव्य करावंच लागतं असं ठाम वानराला सांगून टाकलं. करिता युद्ध रणकंदनार्थ तेथेची लाभे पाय परमार्थ ऐसे बोलता रघुनाथ वेद विस्मित विरिंची. अहो रामानं ज्यावेळेस काय सांगितलं शेवटला, आपण लढाई करत असताना पुण्या नियमानं लढाई केल्यावर आपल्याला दोष लागणार नाही. आणि समजा पुण्या धर्मानं लढाई वाईट धर्माने केल्यावर आपल्याला पाप लागल्याशिवाय राहणार. दोन्ही बाजू ज्यावेळेस रामानं धर्माच्या आणि अधर्माच्या ज्यावेळेस सांगितल्या त्यावेळेस वेद असो, शास्त्र असो, पुराण असो सगळ्यांना आपल्या तोंडामध्ये बोट घातले. स्वधर्म बोलता रघुपती चाकाटला बृहस्पती चाकाटल्या वेद श्रुती चकमकती शस्त्रार्थ. अहो पाप पुण्य देव धर्म हे कसं वागायचं काय भानगडी करायच्या हे आपण काय पहिले जाऊन देवाला भेटून येऊन शिकला होता सांगा, कोणीतरी सांगा. जी लिहून ठेवलेलं आहे ना ग्रंथामध्ये त्या आधारित आपण करू लागलो ना, त्या नियमानुसार रामाच्या मुखामधून शब्द निघालेले. ज्यावेळेस वेदानं 6 शास्त्रानं 11 पुराणं 64 स्मृतीनं ऐकले त्यावेळेस त्यांना तिथे खाली मना घातलेले. गीते माझी श्री भगवंत युधी बोलिला परमार्थ तोची अनुवादे श्री रघुनाथ तेची श्लोकार्थ अवतारा. आता नाथ महाराज किती खोल जाऊन दर्शन जातो कुणाला. बसलेल्या श्रोते मंडळीला काय सांगत आहे, ज्यावेळेस गीतेमध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ते संस्कृत भाषेमध्ये असेल, काही मराठी भाषा गीतेमध्ये केली, त्या मराठी भाषेमध्ये काय सांगितलेलं, ज्यावेळेस कौरवाची आणि पांडवाची लढाई सुरू होणार, ज्यावेळेस लढाई करायची म्हणून अर्जुनाचा रथ ज्यावेळेस दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा टाकला त्यावेळेस अर्जुनानं समोर डोळ्याने पाहिलं. काय दिसलं अर्जुनाला, आपले गुरु दिसले, सखे भाऊ होते, सावत्र भाऊ होते, भाऊ दिसले, द्रोणाचार्य दिसले, भीष्माचार्य दिसले, पुन्हा युवा दिसले, जावाई दिसले, सगळे सोरे धारे दिसले. त्यावेळेस अर्जुनानं काय केलं, ही सगळं माझ्या हाताला अधर्म होतो म्हणून हातातलं धनुष्य टाकून दिलं आणि रथाच्या खाली उडी टाकली का हे तर सगळ्याला माहित आहे. त्यावेळेस कृष्णानं अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करून समजावून काय सांगितलं, अर्जुना ही तुझ्या मनामधला वेडेपणा काढून टाक आणि सावध हो, रथामध्ये बस आणि धर्मानं लढाई कर, तुला दोष लागणार नाही. त्या नियमाप्रमाणे रामानं समजावून सांगितलं. ज्यासी नाही रणाभिमान कर्मी नाही कर्माभिधान ज्यासी देही नाही देहाभिमान ते सुदान नित्यमुक्त. अहो ज्यावेळेस समजावत असाल अर्जुनाला श्रीकृष्णानं काय सांगितलं, अर्जुना तुझ्या मनामधला तो वेडेपणा ते काढून टाक. तुला वाटायला ना मी मारायला ही मी मारायला हे तुझ्या
मनामधली गोष्ट काढून टाक. मारणारा कोण आहे? मी आहे. तारणारा कोण? मी आहे. तुला बनायला मी पुढं केलं. एवढं समजावून सांगितलं. त्या नियमाप्रमाणे आपण अगोदर काय शिष्टाचार करायचे ऐकून गेल्यावर जर मारायचं आहे ना, त्या नियमाने वागणाऱ्याला समजावून सांगायला सुरुवात केली. ते करती कर्माचरण, ते कर्माची होय ब्रह्मपूर्ण, त्याची नाही दोष दर्शन, चैतन्य घन निदृष्टी. आता कर्म कशाला म्हणायचं आणि कुण्या कर्मानं आपण चालायचं? जे कर्म जे वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये नीतीनं काय सांगितलेलं आहे त्या मार्गाने जर गेलं आणि आपण जर कोणतं बी काम करत राहिलं तर त्याला कसलाही दोष लागणार नाही. आणि आपण जर अधर्मानं शास्त्राच्या किंवा पुराणाच्या जर वेगळं करायला गेलो तर त्याचा दोष लागल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या बुद्धीच्या पायठाई देही दोरी नाही, कर्म बाध ध्यान बाधिकाई, देही विदेही ते पुरुष. दृष्टांत कशाचं दिलं? आपण ज्यावेळेस कोणतं तरी काम करायला गेलो का, एखाद्या माणसाला काय सांगितलं बाबा आणि काम तुझ्याशिवाय होणार नाही, त्यावेळेस माणूस काय करतो? काम करण्याकरता उठतो निघतो, पण मनाच्या ठिकाणी काय त्याचा मीपणा येतो. माझ्याशिवाय आमचं काम होणार नाही. म्हणजे ते मीपणामध्ये गरावामध्ये त्याचं काम तर समोर होतच नाही, पण त्याला उलटा दोष लागल्याशिवाय राहत नाही. त्या नियमाप्रमाणे तुम्ही मनामधला गर्व काढून टाका. करता करूचा परमेश्वर समजा आणि आपण धर्माला न्यायानं शिष्टायनं त्या रावणाबरोबर आणि राक्षसाबरोबर लढाई करायची का नाही करायची नंतर ठरवू. ऐसा पुरुषी करतारण, मरते मारते नाही दान, ठसठसाओनी पूर्ण करती रण मारे. आता ज्यावेळेस एवढं सगळं संपल्यावर साम दाम दंड आणि योग ह्या सगळ्या भानगडी संपल्यावर आमने सामने ज्यावेळेस आपण लढायला करत असताना आपण मेला काय आणि आपल्या हातून दुसरा मेला काय, त्याच्याबद्दलचा दोष मरणाऱ्याला किंवा मारणाऱ्याला कुणाला सुद्धा लागत नाही. करता आणि करविणारा तो वरला असं राम वानराला नीती सांगू लागले. ब्रह्म पावनी तटस्थ झाला, तो तम सद्गुणी प्राशिला, त्रिगुणाजुनोनी दादुला, युद्धीत गटला तो शूर. अगदी माणसाच्या मनामध्ये मी आणि तू ही जी भानगड आहे ना, ही भानगड काढून टाकल्यावर समोरचा कोण दिसणार हो आपल्याला? शत्रू नाही दिसणार, वैरी नाही दिसणार. तो साक्षात आपल्या समोर आपला उद्धार करण्याकरता असं आपण समजून घेतल्यावर आणि अशी लढाई केल्यावर कसलाही दोष त्या माणसाला लागल्याशिवाय राहणार नाही. समूळ स्वधर्माची कथा स्वय सांगता श्री रघुनाथा, अति विस्मीय हनुमंता, जांबवंता ताटस्थ. आता जांबवंत म्हणजे कोण होता? सगळ्या वानरांमध्ये वयस्कर होता. आणि सगळ्यामध्ये बुद्धिवान आणि सामर्थ्यवान कोण होते? हनुमंत होते. ह्या दोघांनी ज्यावेळेस रामाच्या मुखामधून निघालेले न्यायाचे, नीतीचे, शास्त्राचे आणि पुराणाचे शब्द ऐकले त्यावेळेस हनुमंताला आणि जामवंताला रामाला काय बोलावं आणि काय उत्तर द्यावं ह्याचं सुद्धा भान राहिलं नाही. ऐकोनी श्रीरामाचे वचन, हनुमान घाली लोटांगण, अंगद सुग्रीवादी विभीषण, वानरगण समयोगे. अहो हे रामाने एवढं न्यायाचे, नीतीचे ज्यावेळेस 4 शब्द समजावून सांगितल्यावर ही सविस्तर सगळ्यांना ऐकून घेतल्यावर त्यांच्या मनामधला अज्ञानपणा निघून गेला. कुणाचा गेला? हनुमंताचा गेला, नळाचा गेला, निळाचा गेला, जामवंताचा गेला, अंगदाचा गेला, राजा सुग्रीवाचा गेला. आणि सगळ्यांना मिळून रामाला हात जोडून नमस्कार करून काय म्हणतात? येतोनी श्री रघुनाथा, आमच्या युक्ती खुंटल्या आता, तुझ्या मारेल अनुमता, तू कार्याथा तू करी. अहो एवढं सगळ्यांना ऐकून घेतल्यावर हात जोडून रामाला विनंती करून काय म्हणू लागले? रामा, आता ह्याच्यापुढे आमची बुद्धी
चालत नाही, म्हणजे आमची बुद्धी ह्याच्या पुढे चालत नाही. तुम्ही काय करा, तुमच्या बुद्धीला ज्या नियमाप्रमाणे प्रेरणा होईल किंवा तुमची बुद्धी ज्याप्रमाणे आम्हाला सांगेल, ज्या नियमाने तुमच्या मुखातून शब्द निघणार आहेत त्या नियमाप्रमाणे आम्ही वागू. आम्ही एक शब्द सुद्धा नाही होय बोलणार नाही. ऐकोनी वानराचे वचन, स्वयंपुषे पै सर्वज्ञ, शिष्ट पाठवावा कोण, तो निवडून मज सांगा. आता असं हे वानराचं आणि रामाचं, राजा सुग्रीवाचं, हनुमंताचं सगळ्याचं भाषण, एकमेकाचा प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर सविस्तर एकमत झालं होतं. सगळ्यांनी एकमत ठरलं. त्यावेळेस रामानं काय सांगितलं सगळ्याला, आता हे करावं म्हणजे काय, आपण रावणाला शिष्टाई करण्याकरता आणि समजावून सांगण्याकरता आपल्या वानरामधून कुणाला पाठवावं असा प्रश्न सगळ्याला विचारावा वानर. आणि हनुमंत काय म्हणतो आपण ते पुढे ऐकू. शिष्ट नसावा महाभेड, शिष्टेन धरावी भीड, शिष्ट बोलला सुघड, निदडा प्रौढ निदबळे. आता शिष्टाई करण्याकरता पाठवायचं कुणाला विचार करा. आता एखाद्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये जर भांडण किंवा काही मतभेद असेल त्यावेळेस आपण सहजच म्हणतो ना कुणातरी पाठवा आणि त्याला सांगून बघा. बरं माणूस ज्याला पाठवायचा तो माणूस कसा पाहिजे म्हणून सांगितलं, हुशार राहावा, पुन्हा बुद्धिमान राहावा, त्याला काही जरी वेगळं वाकडं बोललं तर राग सहन करून घ्यायची त्याच्या मनामध्ये क्षमता पाहिजे. ह्या सगळ्या भानगडीचा जो असेल शिष्टाईला पाठवणारा त्या माणसाला आपण पाठवू असं सगळ्यांना एकमेकाला विचारायला सुरुवात केल्यावर शिष्ट नसावा कानकुडा, शिष्ट नसावा प्रेमळ गाडा, शिष्ट नसावा ज्ञानमुडा, पाहिजे निजडा अतियोग्य. शिष्टाईला पाठवणारा माणूस कसा पाहिजे, मुडामुडी येडा नसावा. एखाद्या येड्याला जर समजून पाठवला आपण तर ह्याला काय सांगितलं आणि त्याला काय बोला, ही जर कळणार गेल्यावर त्याला काय उपयोग होईल, काय सुद्धा फायदा होणार नाही. पुन्हा शिष्टाई करण्याकरता पाठवणारा माणूस, पाठवलेला समोरचा माणूस काय म्हणतो, त्याच्या शब्दाचा अर्थ काय आणि त्याला उत्तर काय द्यावं ह्याच्याबद्दलचं ज्ञान सुद्धा त्या माणसाला पाहिजे. असा माणूस आपण पाठवू. शिष्ट पाहिजे अति चतुर, उत्तरी देणे प्रत्युत्तर, राहोनिया धुरे समोर, अतिच प्रखर बोलका. मध्यस्थी तो करणारा माणूस, शिष्टाई करणारा म्हणजे मध्यस्थी साध्या भाषेमध्ये, तो माणूस कसा पाहिजे, अतिशय हुशार म्हणजे चतुर पाहिजे. त्याला काय बोललेलं त्याच्या शब्दाचं काय उत्तर द्यावं ही बरोबर उत्तर देणारा पाहिजे. पुन्हा आपण शिष्टाई करण्याकरता आलो अमक्याच्या घरी, त्याचे 22 माणसं आहेत, आपण जर खरं बोलायला गेलो त्याने जर आपल्याला मारल्यावर काय करावं असं मनामध्ये घेणारा सुद्धा मध्यस्थी माणूस नसावा. दुरे सन्मुख बोलता, सभा क्षोभन उपजे चित्ता, आपल्या देऊनी पुरुषार्था, स्वामी कार्यार्था साधक. बरं समजा आता आपण जो माणूस शिष्टाई करण्याकरता पाठवलेला आहे, समोरचे ऐकत नाही, त्याला जर मारावं म्हणून जर कुठले तर ह्याला त्याच्या पाया पडा का, मला मारू नका बा, तुमच्या पाया पडतो, मला जाऊ द्या, असा भिकुरा नसावा. ज्यावेळेस त्याने जर अंगावर लढाई करण्याकरता मारण्याकरता जर उठले तर त्यांच्याबरोबर 2 हात करण्याकरता ह्याच्यामध्ये सामर्थ्य राहावं. असा सामर्थ्यवान वीर आपण पाठवला पाहिजे. असं कोण राम सगळ्या वानराला सांगू लागले. पुढची कथा आता उद्याच्या आल्या उद्या